सामना सुरू होतोय. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच. इथून जो संघ जिंकेल तो पडले संघाबरोबर फाईट बॅक करेल. तिसऱ्या फेरीतील लढत असणारे आणि तिथून जो जिंकेल तो टॉप 3 मधला तिसरा संघ असेल. चला सचिन ठाकूर जरा लवकर मैदानात जा प्लीज. ध्रुवास तुम्ही आलात, एक नंबर सेटिंग करून दिली त्याबद्दल धन्यवाद. दिलदास थोडस आराम करतायत पण ऑपरेटिंगची जबाबदारी ध्रुवावरती सोपवली. ध्रुवा अलीमकर मॅन फ्रॉम खार्डी. खार्डीगाव म्हटलं तर ब्रास बँड, खार्डीगाव म्हटलं तर नाच, खार्डीगाव म्हटलं तर नवरात्र आणि खार्डीगाव म्हटलं तर क्रिकेट. काल चौथ्या क्रमांकाची पारितोषिक देखील पटकावलं. खार्डी संघ देखील यावर्षी चांगली कामगिरी. सामना सुरू होतोय. विनोद गोलंदाजी मार्कॉस टाकला. अतुल पाटील पहिल्या सामन्यात अपयशी ठरला होता. हो चांगला चेंडू, खोल टप्प्याचा चेंडू, बॉलर बॅक टू ड्राईव्ह. विनोद गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडे मार्क होतो. पॉवर प्लेचं एक षटक आहे. एकच षटक असणार पॉवर प्ले. 4 षटकांची मॅच. राईट आर्म ओव्हर द कडे मार्क होतो. टाकला अतुल. हो वेल्लेप केला. यष्टरक्षकाने चूक केली यावेळेला. पंच वाईट चिकून करतात. 1+1 धावा बघायला मिळतात. दर्शक 2 दातिली 40+ संघ प्रथम बॅटिंग करतोय. टॉस जिंकला संघ 40+ संघाने. आज खेळाडू कमी आहेत पण तरी देखील हा संघ चांगली कामगिरी करतोय. विनोद पुन्हा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडे मार्क होतो. टाकला मनोज खंडगेला आपण पाहू शकता. डॉन्सी डाऊनच्या माध्यमातून वळवलं. फक्त चेंडूला दिशा दिलीये. चेंडू चालला यावेळेला बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मधून सीमारेषा पार. चौकार. धाव संख्या 6. चांगलं संगीत ऐकलं जातं ध्रुवाच्या माध्यमातून देखील. 6 धाव संख्येत आपण त्यावर पाहू शकता. मनोजने खातं उघडलं चौकाराने. विनोद गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडे मार्क होतो. पॉवर प्लेचा षटक हाताळतोय. डान्सिंग डाऊच्या माध्यमातून खेळायचं तर यावेळेला ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाही. डॉट चेंडूची समाप्ती. उद्या 9 तारीख ICC ट्रॉफीची फायनल देखील आपल्याला बघायला मिळेल. महत्वपूर्ण फायनल. न्यूझीलंड पक्ष भारत. साऊथ आफ्रिकेला पराभूत केलं न्यूझीलंडने. भारतीय संघाने पराभूत केला ऑस्ट्रेलियाला. ऑन साइडला टर्न केलंय. चेंडू चालला यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग. शशिकांत पाटील पाठलाग करतायत पण चेंडूची गती फार आहे. चेंडू सीमारेषा पार. चौकार. चौकार आले. मनोजच्या बॅटमधून पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग करतोय. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेग क्षेत्ररक्षण, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. मिड ऑन लेग क्षेत्ररक्षण, मिड विकेट लेग क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. ऑन साइडला पुन्हा एकदा पूल केलाय. हो हो गुड कॅच. जणू काय शशिकांत पाटील कॅचची प्रॅक्टिस करण्यासाठी सज्ज होते. कॅच येते कधी आणि मी पकडतोय कधी झेल. खूप चांगला झेल घेतलाय. मनोज बाद होतोय. नवीन बॅटर होते प्रकाश नाईकला आपण पाहू शकता. सोप्पा झेल शॉर्ट स्कोअर लेग रिजन मध्ये. 10 धाव संख्येत पहिला बॅटर बाद झालाय. प्रकाश येते गोलंदाजी मार्कवर. इथून जो संघ जिंकेल तो पडले संघावर फाईट बॅक करेल. तिसरी फेरीत ती लढत असणार आहे आणि तिथून जो संघ जिंकेल तो टॉप 3 मधला तिसरा संघ असणार आहे.
त्यामुळे खंबालपाडा संघ किंवा सिविल संघाचे कोणी प्रतिनिधी आला असेल तर आपण आल्याची नोंद करा. विनोद गोलंदाजी मार्कवर. हो चांगला चेंडू या बेलला. बॅटर बाद, लक्षच नाहीये प्रकाशचं, कॉल देत नाहीये, कोऑर्डिनेशन होत नाहीये. बॅटर बाद. या षटकामध्ये 2 बॅटर बाद झाले, महत्वपूर्ण बॅटर बाद झालेत. विजय पाटील देखील येतात बघा, का त्यांना माहिती आपल्याला टॉस करायला जायचंय, त्यामुळे आपण लवकर जाणं गरजेचं आहे. 2 बॅटर बाद झाले 10 धावसंख्येवरती. सुरुवात चांगली झाली ती, पण तिथून मात्र प्रमोद मडवीला आपण पाहू शकता मुंगूस बॅटचा वापर करतात. मुंगूस बॅटचा तर पहिल्यांदा कोणी वापर केला असेल तर मॅथ्यू हेडन, ऑस्ट्रेलियाचा आक्रमक बॅटर. त्यानंतर बऱ्याचशा खेळाडूंनी बॅट आणली, पण नंतर मात्र बंद झाली. आता पुण्यात टेनिस क्रिकेटमध्ये देखील ही बॅट आली आहे. काही त्यांना बॅट जास्ती धागे गुंडळलेली जमते, तर काही त्यांना अशा प्रकारची बॅट जमते. काही त्यांना एकदम प्लेन बॅट लागते, तिच्यावरती कोणत्याही प्रकारचं कोरीव काम नसतं. गिरीश येते गोलंदाजी मार्कवर. दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्ले संपलाय. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसऱ्या षटकामध्ये 10 धावसंख्येत 2 गडी बाद झाल्यात. पहिला बाद झाला मनोज, त्यानंतर अतुल. संघिक यश मिळालं धावबाच्या स्वरूपात. ऑफसाईडला क्षेत्ररक्षण, शॉट दरम्यान पॉइंट आपण पाहू शकता. शॉट कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षण लॉंग ऑन, लॉंग ऑन मिड विकेट. हो उडवला चेंडू, उंच गेलाय. एसपी येत आहे, झेल होतं का पाहायचंय. गुड कॅच. नाही, उंच चेंडू भरपूर गेला, त्यामुळे एसपी ला वेळ मिळाला जेज करण्यासाठी. बॅटर बाद होतोय. हरिदास सेलार आले, लवकर यावं लागतं हरिदास सेलारला. बघा दुसऱ्या षटकात यावं लागतं. 3 बॅटर बाद झाले, 2 कॉडब्यांच्या स्वरूपात, 1 धावचीच्या स्वरूपात. गिरीश लेफ्ट हँड राऊंड देकडनं मारा करतोय. तो चांगला चेंडू शरीराच्या दिशेने वेगाने आला. या वेळेला प्रकाशने कॉल दिलाय. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. 10 सेकंदात फलकात आपण पाहू शकता. या वेळेला 11 बऱ्याच वेळानंतर 1 धाव मिळते. तर पहिल्या षटकातच आपण तर सुरुवात चांगली झाली होती, पण त्यानंतर 2 विकेट्स गेल्या. गिरीश गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट हँड राऊंड देकडनं मारा करतोय. हो चांगला चेंडू होता. या वेळेला बाहेर चेंडू पिचिंग केलं होतं, ड्राईव्ह करायला भाग पडलं होतं. 10 संख्या 1 ने वाढते. 10 संख्या फलकात आपण पाहू शकता. या वेळेला 12 धावा. धाव फलकात. गिरीश प्रकाश. हो चांगला चेंडू, यॉर्क लाईनचा चेंडू फ्लिक केलाय. बॉटमचा खूप चांगला वापर केला. मिड विकेटला चेंडू वेगाने चाललाय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. संख्या 13. 14 धावा. 14 धावा धाफलकातील लागल्यात. नाही एसपी बघा प्रचंड त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतो. क्रिकेट खेळतात, एन्जॉय करतात क्रिकेट. नाही क्रिकेट असंच प्रकारचं तुम्हाला खेळायचं आहे. गिरीश तो प्रकाश. हो चांगला चेंडू, पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलाय. चेंडू चालला बॅकवर्ड स्कोअर लेगला. भरपूर अंतर कापावं लागतं सतीशला. 2 झाले आहेत. तिसरी होते का पाहायचं आता. 3 झाल्यात. हरिदास पोहोचतोय डेंजर एंडला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 10 संख्या दाफल का त्यावर पाहू शकता. 3 ने पुढे सरकते. 17 धावा दाफल कती लागल्यात.
दुसरं षटक प्रगती पथावर आहे. नाही इथून तर संघ जिंकेल तो पडले बरोबर फाईट बॅक करेल. तिसऱ्या फेरीतील लढत असेल तर फास्ट घ्या. गिरीश लेफ्ट हँड राऊंड द गटा मारा करतोय. ऑन साइडला फ्लिक केलाय. मिड विकेटला झेलची शक्यता आहे. सतीश थोडस संत गतीने धावत आहेत. त्यांना माहिती आहे वेगाने जाणं चेंडूवरती चालणार नाहीये. तसं का 2 ने वाढते 2 धावसंख्येत आपल्याकडे 19 धावा. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. ना संघामध्ये रमेश दिसत नाहीयेत. बरेचसे खेळाडू अनुपस्थित आहेत. पण तरी देखील या संघाने चांगली कामगिरी केली. जेव्हा जेव्हा संघामध्ये खेळाडू कमी असतात संघ चांगली कामगिरी करतोय. क्रिश लेफ्ट हँड राऊंड कडनं मारा करतो. स्ट्राईकला हरिदास शेला. फुल टॉस आहे. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला यावेळेला. मिड ऑफ वरून चेंडू चाललाय लॉंग ऑफला. एकच धाव. धावसंख्या फलकत आपण पाहू शकता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 20 धावा. 10च्या सरासरी धावा कुठल्या 12 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. पाण्याची मागणी केली बघा. जरा पाणी घेऊन जायचंय. नाही जरा लवकर जा कारण वेळ फार कमी आहे आपल्याकडे. लहान मुलांनी प्रचंड मेहनत केली या स्पर्धेमध्ये. पण ही स्पर्धा पाहू शकता. स्वर्गीय सावित्रीबाई बबुराव पाटील तसेच आपण आता दीपा विजय बाकाडे योगेश पवार स्मृती चषक 2025 सर्व आलेल्या सर्व मान्यवरच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. 3 दिवसीय स्पर्धा अंतिम दिवस आणि अंतिम आपण आता दिवशी अंतिम टप्प्याच्या दिशेने आपण आता वाटचाल करायला लागलो. तर यानंतर अजून एक आपण तर मॅच लिथून जो संघ जिंकेल तो तिसऱ्या फेरीत आपण तर धडक मारेल. तिथे लढत असेल ती आपण तर पडले पक्ष यातून जो संघ जिंकेल तो त्यांच्यावर फाईट बॅक करेल. तिथून मात्र 3 संघ टॉप 3 मधले असतील. त्यामध्ये ड्रॉ केला जाईल. एक संघ थेट मेगा फायनल मध्ये पोहोचेल. तर मग खंबालपाड्याचे कोणी खेळाडू प्रतिनिधी किंवा सीलचे कोणी खेळाडू प्रतिनिधी आला असेल तर आपण आल्याची नोंद करा. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला सुभाष. वैयक्तिक पहिलं संघ 30 षटक घेतोय. स्ट्रायकरला बॅटर आपण हरिदासला पाडू शकता. हरिदास सेलार इथून पाहिजे तर कशा प्रकारे बॅटिंग करतोय. मैदानावर देखील चक्री वादळ आलं बघा. जेव्हा जेव्हा वादळ येतात ना तेव्हा नस्त नबद करतात. बऱ्याच जणांना होत्याचं नव्हतं करून टाकतात. पश्चिमेकडून पूर्वेला आलंय चक्रीवादळ. सुभाष गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला हरिदास. 9 षटकला प्रकाश नाईक. उडवला चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. मधू आले आहेत. झेल ड्रॉप. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. आता तिसरी होते का पाहायचंय. तिसरी देखील झालीये. जिथे झेल होता तिथे 3 धावा मिळतात. हेच तर क्रिकेट आहे ना. धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. 23 धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. बघा बॉल गेल्या मैदानात जरा थोडंसं द्या. तो खेळाडूंना विनंती आपण थोडंसं सहकार्य करा. पडले संघाचे खेळाडू कोणी लहान मुलं प्रॅक्टिस करतात त्यांना विनंती प्लीज थोडं सहकार्य करा. सामना सुरू होतोय. 23 धावा दाखल करते सुभाष. राईट आर्म ओव्हर द कडे मारा होता. कमी रनअपने गोलंदाजी करतायत. फटका चांगला यावेळेला. पडिश लॉंगरला क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव कंप्लीट केल्यापासून 2 होत आहेत का. फेकिया चूक येत नाहीये. 2 धावा कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संख्या 25.
तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. प्रकाश नाईक आणि हरिदास चांगली बॅटिंग करतायत. पूल केला या वेळेला, पाठवलं चेंडूला मिडविकेट क्षेत्रामध्ये. दोन इथून पूर्ण केल्या जात आहेत. दर्शक आता कोलकात्याकडे पाहू शकता या वेळेला 27 धावा. सुभाष प्रकाश, हो चांगला चेंडू, कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. मिड ऑफ अपडेट एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडू चाललाय. क्षेत्रशाला भरपूर अंतर कापावं लागतं. या वेळेला 2 तर झाले आहेत. तिसरी होते का पाहायचंय. 3 देखील सहजतेने झाले आहेत. प्रकाश काय धावणार आता. 3 झाले आहेत, भरपूर झाले. नाही धावणाऱ्याला आपण तर माहिती पडतं मैदानात किती धावावं लागतं. इथून बोलणं फार सोपं असतं. कोणती गोष्ट झाड लावणं अवघड असतं, तोडणं सोपं असतं. धावा दिला दाफल कधी आपण पाहू शकता 30. सुभाष, हो चेंजा पेस होता या वेळेला. शरीराचा वेध घेतलाय चेंडूने. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धाव सगळ्या दाफल 31. उत्तम पवार यांचे सुपुत्र वैशू. वैश्वी 1 धाव इथे कंप्लीट केले. ते मला वैशू ऐकायला नकार देत आहेत. किती तुम्ही म्हणा, 9 खेळाडू आवाज देतात पण प्रकाश सांगते तुम्ही शांत राहा. बरोबर आहे. दर्शक धावफल कधी पाहू शकता यावेळेला 32 धावा. पाण्याची मागणी केली बघा. नाही पाणी किती वेळा मागवा तुम्हाला मिळेल पाणी. अरो आणि प्रिन्स पवार, म्हणजे पवार फॅमिली आहेत व्यासपीठावर भरपूर आहे. मीत पवार देखील आहेत. प्रल्हाद पवार आहेत. पियू पवार देखील आहेत. पवार आणि अनिल पवार खाली आहेत. आधारस्तंभ नाही तो पाय आहे. विशाल पाटील, पद्माकर पवार, संतोष ठाकूर त्यांचं देखील हार्दिक स्वागत. धावा झाले धाफल करते आपण पाहू शकता या वेळेला तब्बल 32. अंतिम षटक बाकी. अंतिम षटकात किती धावा येतात पाहायचंय. चला ड्रिंक्स बेकर या लवकर. आपण छोटू लवकर या. चला पडले जे लहान मुलं देखील आलेत बघा आता टी शर्ट घालून. पद्माकर पवार आपण तर कुग देखील. आचारी शशांक आला अंतिम षटक घेऊन. साखेला प्रकाश नाईक काय करतो पाहिजे. जलपान झालं आता, पाणी पिलंय आता मैदानावर. पाहिजे पाणी कशा प्रकारे आता. हो पहिला चेंडू वेगवान होता या बेला. शरीराच्या दिशेने आला. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. पडलेची मला वाटतं अंडर 10ची संघ आला वाटतं. शशांक हरिदास शॉट आपल्या चेंडू टर्न केलाय. वळवला चेंडूला या वेळेला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू वेगाने निघून जातो सीमारेषा पार. चौकार. मेकर धावा झाले. धाव फलकात आपण पाहू शकता या वेळेला 38 धावा. हा चेंडू गुडल्यासपणे टेकअप झालाय. पंचांकडे पाहिलं जातंय. पंचकुंटाची खूण करत नाही. डॉट चेंडूची समाप्ती. शेवटचा षटक प्रगती पथावर आहे. 38 धावा. शशांक
हरिदास बाकडे गेल्या पुलकरचा लिडिंग एज या वेळेला चेंडू मागे सरकतोय. क्षेत्ररक्षक अरुण कारभार खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धाव संख्या 39. चेंडू बाकेत फक्त आणि फक्त या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी. शशांक प्रकाश नाईक हुक केला या वेळेला क्षेत्ररक्षक आहेत बॅटर वाद. जयकार स्ट्रायकरला बॅटर डावखुरा बॅटर समीर पाटील आपण पाहू शकता. अंतिम चेंडू एक चौकारानंतर चांगलं कमबॅक बघायला मिळालं. शशांकच्या बांधवातून किती धावांचं लक्ष पाहिजे. समीर पाटील काय करतो इथून पाहिजे. चौकार षटकामध्ये डॉट चेंडू जातो. हो चांगला चेंडू वेगवान चेंडू होता. धावा दिला धाव फलकती फक्त आणि फक्त आपण तर 39-40चं लक्ष जो संघ जिंकेल तो आपण तर पडले सगावर फाईट बॅक करेल. डीजे
थँक्यू व्हेरी मच बाळू पाटील. 39 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे मैदानावरती पाटील 11 संदप या संघासमोर. आजच्या दिवसातील लढत क्रमांक आपण बघताय ती 6वी. यानंतर यातून जो विजेता असेल तो आदर्श क्रिकेट संघ पडलेची फाईट करेल टॉप 3 मध्ये जाण्यासाठी. पहिल्या दिवसामध्ये आपण बघितलं शील संघाने जबरदस्त कामगिरी केली. सुपर 3 मध्ये हा संघ दाखल झाला. कालच्या दिवसामध्ये आपण बघतो खंबाळपाडा हा संघ टॉप 3 मध्ये दाखल झालाय. तर बघूया यानंतरच्या मॅचमध्ये कळेल आपल्याला की आज टॉप 3 मध्ये कोण जाईल. खंबाळपाडा आणि शील संघाच्या संघनायकांनी लक्ष वेधून घ्या. लवकरात लवकर आपण देखील रिपोर्टिंग करा. आपल्याला ड्रॉ करावे लागतील. टॉप 3 मध्ये जेव्हा तिसरा संघ दाखल होईल तेव्हा ड्रॉ केला जाईल. त्यामुळे खंबाळपाडा आणि शीळ. तर बॉलिंग मार्क तयार. त्या ठिकाणी आपण बघतोय पहिलाच बॉल आत येणारा बॅकफुटवरती ढकललाय. समोर फॉरवर्ड डिफेन्स करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र शरीराचा वेध घेतोय. हा डॉट बॉल. हा देखील सरळ विकेट किपरच्या हातात. सलग 2 चेंडू डॉट येत आहेत. टार्गेट 39 आहे. 24 चेंडू मध्ये हे टार्गेट पूर्ण करायचंय. मधुकर संदप संघाची रन मशीन शांत ठेवले. हा चेंडू बघा स्लोअर वन होता. इनरेज लागले. चेंडू फाईन लीगच्या दिशेने गेलाय. एक धाव दरम्यानच्या काळात आपण बघताय. आणि एका धावेच्या मदतीने इथून अकाउंट ओपन होतं मैदानावरती. ते म्हणजे संदप टीमचं. स्टॅकिंग इनला आपण बघतोय सुभाष पाटील SP ला. बॉलिंग मार्क होता या अतुल. ओ शॉट ऑफ लेग स्क्वेअर लेगला गेला सीमा पार. येतोय हा चौकार. धावा फलकावरती बघतो आपण 5 धावा. शॉट ऑफ लेन चेंडू होता पूल केला स्क्वेअरच्या दिशेने. ओहो स्वीप करण्याचा प्रयत्न अपील झालाय. लेग बिफोर विकेटचं पडपंचाने ते फेटाळलंय. लेग बायचा इशारा ठिकाणी येतो. धावसंख्या धाव फलकावरती एकूण 6 धावा झाल्यात. पंचांच्या भूमिकेत सचिन ठाकूर दशरथ सोरखादे असे 2 अंपायर आपण बघताय. कट केलाय. पॉइंटला गेला चेंडू. सीमा रेषेच्या बाहेर येतोय. मधुकरच्या बॅट मधून हा चौकार. हरिदास आहेत ना. हरिदास तर आमचे सुखदेव पवार सांगतात की आमचे मोठे बंधू. 10 बोलू सुभाष. नंतर 9 आले बोलो 3 बॉलमध्ये. असं झालं तुमचं कन्फ्युजन. पहिल्या 3 बॉलमध्ये एकच रन होती. नंतर 9 आले असं म्हणलो. बॉलिंग मार्कवर हरिदास सय्या. स्टॅकिंग इनला SP सुभाष. ओहो उडवलाय गेलाय मिड विकेटच्या वरून सीमा पार.
A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार महेश आणखीन एक प्रहार करण्याचा प्रयत्न पण ही लेन थोडीशी पुढे ठेवली. आपण बघितलं आधी चेंडू अगदी समोर दिला होता. चांगलं कमबॅक हरिदासचं. 16 धावा झाल्यात. टार्गेट 39 आहे. अजूनही 23 धावा विजयासाठी हव्यात. हा चेंडू फायनलच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ एक धाव या दरम्यान मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 17 आपण बघतोय. हरिदास आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. थोडंसं संयमी क्रिकेट आपण बघतायत पण याच इनिंगमध्ये आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार आपण बघितला. 1 चौकार आपण बघितला मधुकरच्या बॅटमधून जो पॉइंटला आला होता. त्यानंतर सुभाषच्या बॅटमधून 1 चौकार 1 षटकार आपण बघितला. ओहो वेगवान चेंडू बीट केले. यावेळेस मात्र संपर्क नाही. डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावलेली 17 वरती आपण या ठिकाणी बघतोय. अजूनही 22 धावांची गरज विजयासाठी. बॉलिंग मार्कवर हरिदास तयार. मधुकर आतापर्यंत 5 बॉलमध्ये 5 धावा केल्यात. चेंडू हवेत कव्हरच्या दिशेने गेलाय. टायमिंग व्यवस्थित झालं नव्हतं. या दरम्यान आपण बघतायत या 2 धावा सहजतेने पूर्ण करतायत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 19. अजूनही 20 धावांची गरज विजयासाठी. मधुकर संघर्ष करताना दिसला. तर आपण बघितलं पहिल्या मॅच पासून मधुकरचा स्ट्राईक रेट आपण बघितलं तर 100च्या आसपास आहे. 100च्या थोडासा पुढे आपण बघतोय. इथे आपण बघताय की 7 धावा त्याने केल्यात. पुन्हा एकदा बीट. आणि मधुकर नेहमीच 250-300च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय. पण आज या स्पर्धेमध्ये मधुकरच्या बॅटला चेंडू मिडल झाला नाही. आत्तापर्यंत इनिंगमध्ये 4 चेंडू डॉट फेस केले आहेत. एकूण आपण बघितलं तर 7 चेंडू फेस केले आणि केवळ 7 धावा केल्या. 100चा त्याचा स्ट्राईक रेट राहिलाय. पण ही चिंतेची बाब आहे. पण जर इथे धावा कमी करायचे त्यामुळे फारशी चिंता नसेल. दुसऱ्या बाजूने ते धावा कव्हर करता येतील. पण जर मोठे टार्गेट असेल तर हे डॉट चेंडू नक्कीच परवडण्यासारखे नाही आहेत. मधुकरने 4 चेंडू डॉट फेस केल्या. सुभाषने 2 आणि जवळजवळ 12 बॉलमध्ये 6 चेंडू हे डॉट आलेले आहेत. पण बाकीच्या 7 चेंडूमध्ये तब्बल धावा 19 आलेले आहेत. 12 बॉल 20ची गरज. 30 षटक चांगल्या पद्धतीने हाताळणं फार गरजेचं आहे दातुली टीमसाठी. तर बॉलिंग मार्क तयार. आणि हा झेल शॉट थर्ड मॅनच्या दिशेने घेण्याचा तो प्रयत्न आपण बघितला. थोडेसे एफर्ट्स आपण चांगले बघितले पण थोडीशी एक्साइटमेंट इथे बघायला मिळाली. तर मनोज खंडागळे मागच्या सामन्यात केवळ 3 धावा दिल्या होत्या. ओव्हर द बॉलर हेड खेळतायत. फिल्डर येतात लॉंग ऑन वरनं. पहिली धाव वेगाने. केवळ 1 धाव नकार दिलाय. सुभाषने केवळ 1 धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 21. अजूनही 18 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर मनोज तयार. हो चांगला चेंडू गुडल्यांद्वारा उसळलाय. डॉट बॉल. मनोज मागच्या मॅच मध्ये केवळ 3 धावा दिल्या होत्या. त्यामुळे मॅन ऑफ द मॅच राहिले. त्या ओव्हरने ती मॅच पूर्णपणे टर्न केली आपल्या बाजूने मनोजने. इनरे जा देखील मागे गेलाय. आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी बघा. 4 बॉलमध्ये केवळ 2 धावा दिल्यात. 21 ही धावसंख्या. 18 धावांची गरज. आता मात्र 8 चेंडू. मॅच कुठे गेली आहे. मनोज पुन्हा एकदा. हो कव्हरच्या दिशेने लॉफ्टेड ड्राइव्ह. चेंडू सीमारेषे बाहेर. हे चौकार.
हो कॉट बिहाइंडचा अपील, लाऊड अपील अंपायरकडे या ठिकाणी प्रश्न विचारला जातोय, पण अंपायरचा कुठला इशारा नाही. आणि अशा प्रकारे आपण बघतायत 6 चेंडू विजयासाठी धावा हव्यात, एकूण 14. डॉट बॉल येतोय, चांगलं कमबॅक. मागचा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होता, थोडा पुढे ठेवलाय. या ओव्हरमध्ये केवळ 6 धावा मनोजने पुन्हा एकदा टीमला मॅच मध्ये आणलेले. पण बघूया 14 धावांची गरज आहे 6 चेंडू मध्ये. दोन्ही सलामीवीर मैदानावरती अजूनही तळ ठोकून आहेत. पाणी पाहिजे का? 6 बॉल 14ची गरज. पाणी आहे तिथे, या या इथे द्या. क्या बात आहे. पोरांना घरी जर आई बाबांनी काम सांगितलं करतील का? पण इथे आपण बघतायत क्रिकेट म्हटलं की सगळेजण मैदानावरती येत आहेत. पाणी, प्रत्येकाचं शरीर सांगतंय पाणी पाणी, कारण गरमी वाढत चालली आहे. आणि पाणी प्या, जितकं जास्त पाणी प्याल फार फायद्याचं असतं. पाचन क्रियेसाठी फायद्याचं असतं, शरीर शुद्धीकरणासाठी फायद्याचं असतं. आणि बाळूपाटी स्टोनचा प्रॉब्लेम सगळ्यांना होतोय. डॉक्टरही सांगतात की पाणी प्या, पण तरीही काही जण पाणी पित नाही. आणि तो स्टोन जर मग 8 mm 10 mm चा झाला की मग सांगतात ऑपरेशन करावं लागेल. तर 7 चेंडू 14 धावांची गरज विजयासाठी मैदानावरती आपण बघताय. बॉलिंग मार्कवर सुभाष नाईक, मागच्या मॅच मध्ये जबरदस्त बॉलिंग केली होती. ओहो, चेंडू बाहेर निघतोय. अंपायर वाईट बॉलचा इशारा करतायत. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. अशी गोलंदाजी संघ हितासाठी खूपच घातक ठरू शकते. तेराची गरज 6 चेंडू मध्ये. वाईट बॉल आलाय. बॉलिंग मार्कवर सुभाष. ओहो, मिस केलाय. आज मधुकर मात्र, जो मधुकर आपण नेहमी बघितलाय तो मधुकर वाटला नाही. लेग बायचा इशारा आपण बघताय. बघा आतापर्यंत 4 चेंडू आउट फेस केल्या. तब्बल 8 चेंडूत केवळ आपण बघितलं तर 8च धावा केल्यात. 100चा स्ट्राईक रेट टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 5-4 ओव्हरच्या मॅचमध्ये खूपच कमी हा स्ट्राईक रेट आहे. एसपी निवडवलाय, उंच गेलाय, गेलाय बाहेर. येतोय हा षटकार सुभाष पाटील उर्फ एसपीच्या बॅट मधून. आणि आता 6 धावांची गरज. मॅच आपल्या बाजूने झुकवली आहे, पण अजूनही मॅच फिनिश करणं बाकी आहे. कारण 6 धावांची गरज विजयासाठी. 6-14चं इक्वेशन. पहिल्याच 2 बॉल मध्ये एकूण 8 धाव आलेले आहेत. 4 बॉल 6. सुभाष टू सुभाष. हो फिल्डर आहेत मिड ऑनला. फन उडलाय समोरून, येतोय मागे. प्रकाश त्या ठिकाणी चेंडू थांबवत आहेत. आणि या दरम्यान हा थ्रो बघा. 3 धावा कंप्लीट. धावसंख्या आपण बघतोय 36. आता केवळ 3 धावांची गरज. कट करतायत पॉइंटला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. केवळ 1 धाव. धावसंख्या धावपलकावरती बघता आपण एकूण झाली ती म्हणजे 37. 2 धावांची गरज. आणि चेंडू बघूया किती शिल्लक आहेत. 2 बॉल 2. हा बॉल इथून डॉट यायला पाहिजे, मजा येईल. पण बघूया सुभाष काय करताय. 2 बॉल 2. हा असं काय बोलू नको माझ्या बोलण्याने काय.
ऑन साइडला अलग ग्राउंड चेंडू येतोय मिड विकेट झोन मध्ये फिल्डिंग चांगली झाली आहे पण 2 धावा पूर्ण अशा प्रकारे पाटील 11 संदप संघ पोहोचलाय तिसऱ्या फेरीत अर्थातच उपोपांत्य फेरीमध्ये आणि त्यांचा सामना आता होईल आदर्श क्रिकेट संघ पडलेची. वेल प्लेड संदप, खूप खूप शुभेच्छा. पडलेचे कॅप्टन या ठिकाणी येऊन थांबलेले आहेत आणि या सामन्याचा सामनावीर राहुल आम्हाला सांगतील. मॅच सुभाष पाटील SP 25 धावा केल्यात वैयक्तिक नॉट आउट. तर सुभाष पाटील सामनावीर याचे सुभाष आणि टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करणार आहोत.